तर अभिनंदन. सर्वप्रथम नवीन प्रयोग तुम्ही या निमित्ताने करू पाहताय. त्या अनेक दालनं खरं तर खुली होणार आहेत पूर्ण पेटेंट्रीसाठी आणि नवीन निर्मात्यांसाठी बघतायत जे आहेत ते सुद्धा आणि ते नवे होऊ पाहतात ते सुद्धा ज्यांचे अनेकांचे निर्मात्यांचे प्रोजेक्ट अडकले आहेत थोडी चॅनल्स घेत नाही म्हणून तो एक नवीन मार्ग याने पुन्हा सुरुवात करावी. काय त्यांच्या मनात आलं आणि हा पर्याय का निवडला तो? खरं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जेव्हा बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आणि त्याविषयी जे कारण देण्यात आलं खरं तर त्या हात खोलात जाण्याची आवश्यकता नाहीये. पण टीआरपी आणि रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाही असं एक कारण त्यावेळी समोर आलं होतं. आता हे ऑफिशियल जे कारण आहे ते ऑफिशियल कारण आहे पण त्याला अनेक प्रश्न तर जोडले गेले. ते प्रश्न असे होते की मग याच्या आर्कायव्हल व्हॅल्यूचं काय, मग याच्या डबिंग व्हॅल्यूचं काय, मग याच्या परसेप्शन व्हॅल्यूचं काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा निर्माण झाला की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी साजरी होत असताना या वर्षात ही मालिका जर बंद होत असेल तर एक मराठी माणूस म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे की ही मालिका बंद कशी काय होऊ शकते. आणि त्याच वेळी महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी फोन कॉल असतील, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप मेसेजेस असतील, सोशल मीडियावर व्यक्त होणं असेल, यांनी भरभरून ही गोष्ट सांगितली की आम्हाला हा इतिहास बघायचा आहे. आणि मग माध्यम शोधणं सुरू झालं आणि त्यामध्ये हा पर्याय आम्ही निवडला की मराठी वारसा या युट्यूब चॅनेलवर ही मालिका आपण प्रसारित करतोय. दर बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातून 2 दिवस सुरुवातीला ही मालिका असेल. जसं आपण म्हणालात कल्पेश त्या पद्धतीनं हा एक पहिला प्रयोग आणि मी आपण सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला जे सुरुवातीला मांडण्याची संधी दिली त्यामुळे यातला प्रतिसाद हा आणखी वाढत गेला. आणि पहिल्यांदाच हे घडते मनोरंजन विश्वामध्ये की मालिका ज्या आठवड्यात ऑफ एअर जाते त्याच आठवड्यात मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतो. आणि आज 20 जूनला मालिकेचा पहिला भाग प्रसारित होईल. आणि जेव्हा पहिला प्रोमो हा आउट झालाय आता तुम्ही बघत असाल तर जवळपास 5.5 मिलियन व्ह्यूज या पहिल्याच प्रोमोला आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राला ही मालिका बघायची आहे, महाराष्ट्राला हा इतिहास बघायचा आहे आणि त्यासाठीचा आता पर्याय खुला आहे तो म्हणजे मराठी वारसा. मराठी वारसाच्या निमित्ताने इतर अनेक मालिका सुद्धा येणार आहेत का या मालिकेनेच हा चॅनल पुढे चालू राहणार आहे? या मालिकेबरोबर इतर अनेक विषय आहेत. इतर 5 विषय आता विचाराधीन आहेत आणि त्या टप्प्यावर ती गोष्ट सांगेल. आणि एवढंच नाही तर सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आता मराठी भाषेमध्ये प्रसारित होईल पण त्यानंतर हा इतिहास देशभरात पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ती हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या 5 भाषांमध्ये आपण ती डब करणार आहोत. जेणेकरून सावित्रीमाईंचा इतिहास आणि क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा जो इतिहास आहे, जो स्त्री स्वातंत्र्याचा पहिला हुंकार आहे 19व्या शतकातला, तो संपूर्ण देशभर. डॉक्टर, ऐतिहासिक मालिकांचा बजेट ही खूप मोठी गोष्ट असते आणि ह्या मालिकेचंही आहे. तर आता या नवीन बदलांना सामोरे जाताना तुम्ही गेल्या आठवड्यात बरंच बोलताय त्याच्याबद्दल, फंडिंग कसं करणार आहात, थोडं आम्हाला सांगाल कशा पद्धतीने फंड उभा राहिलाय आणि भविष्यात तो कसा उभा करणार आहात ही पूर्ण म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं कार्य पूर्ण दाखवण्यात. नाही, अगदी यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की हे फार मोठं शिवधनुष्य आहे. कारण ऐतिहासिक मालिका करत असताना एकतर युट्यूबवर येतोय म्हणून अनेकांनी मला असा प्रश्न विचारला की मग काही थोडं आपण कॉम्प्रोमाइज करणार आहोत का. तर उलट आपण आणखी दिमागदार करतो. म्हणजे आधी एक एपिसोड पूर्ण होण्यासाठी साधारणतः 1.25 ते 1.5 दिवस जर टेलिव्हिजनवर लागत होता, आता जो पहिला एपिसोड झालाय त्याला आम्ही 4 दिवस घेतले. त्यामुळे त्यातलं टेकिंग तुम्हाला बदललेलं दिसेल, त्यातली भव्यता तुम्हाला ही आणखी वेगळी दिसेल. जी प्रोमो मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल की ही भव्यता ही एका वेगळ्या पातळीवर आपण नेतोय. आणि आर्थिक गणित जुळवायचं तर यामध्ये जसं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली की काही व्यक्तींनी यासाठी सुरुवातीला मदत केली. आमदार रोहितदादा पवार असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड असतील, या लोकांनी सुरुवातीला एक आर्थिक मदत देऊन एक चांगला हातभार लावला. त्यानंतर युट्यूबचा जो काही रेव्हेन्यू
त्यापैकी आपल्यापैकी बरेच जण युट्यूबचा रेव्हेन्यू हा पुरेसा नाही, तुमच्या प्रश्नामध्येच ही गोष्ट ही मान्य आहे, ही गोष्ट समोर येते की म्हणजे युट्यूबचा जो रेव्हेन्यू आहे, हा युट्यूबचा रेव्हेन्यू हा इतका मोठा नसतो जो मालिकेचं संपूर्ण बजेट पाठिंबा देऊ शकेल. पण तिसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांनी अनेकांनी ही इच्छा व्यक्त केली की आम्हाला या मालिकेसाठी काहीतरी योगदान द्यायचं. पण ते योगदान देत असताना क्राऊड फंडिंग करून मग मालिका उभी करणं यापेक्षा आम्ही हा पर्याय निवडला की आधी एपिसोड बघा. तो एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा सगळा अंदाज येईल आणि मग त्याच्यावरचा जो पेमेंट गेटवे असेल, एपिसोडच्या कमेंट सेक्शन मध्ये आणि युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा एक पेमेंट गेटवे असेल. या पेमेंट गेटवेवर ज्यांना ही मालिका आवडली, ज्यांना आर्थिक योगदान द्यायचंय ते स्वेच्छेनं जे हवं ते योगदान देऊ शकतात. यात एक महत्वाची भावना अशी आहे की आतापर्यंत मालिका ही वाहिनीची होती, आता मालिका महाराष्ट्राची होती आणि त्यामुळं महाराष्ट्राची मालिका आहे जी महाराष्ट्रानं पुढे चालवायची आहे. या भावनेतून लोक स्वेच्छेनं अनेक जण ही देणगी द्यायला तयार आहेत आणि त्यासाठी त्याचा एक मोठा फायदा होईल. आणि चौथी गोष्ट अशी आहे की पुढे जाऊ याच्या व्ह्युअरशिप आणि इतर गोष्टींमुळे ज्या काही स्पॉन्सरशिपचा जो एक भाग आहे, हा स्पॉन्सरशिपचा भाग सुद्धा काही कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून जर पुढाकार घेतला गेला तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला पावलं उचलता येतील. अशा 4 पिलर्सवर ही गोष्ट पुढे होते आणि ती होईल याचा मला विश्वास आहे, कारण माझं म्हणणं आहे की जर हेतू शुद्ध असेल तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाने यश मिळेल. डॉक्टर सावित्रीबाई यांची व्याख्येचा मला एक साखर होतं त्यामध्ये सांगणार आहे. तर त्या निवडीबाबतचा त्या बदलाबाबतचा तुमचा विचार तुमचा दृष्टिकोन जाणून घ्या. नक्कीच या मालिकेच्या संदर्भामध्ये जेव्हा ही मालिका बंद होते आणि आपण या पद्धतीने युट्यूब चॅनलवर ही मालिका करतो आहोत, हा निर्णय घेतल्यानंतर सगळ्या कलाकारांशी मोकळा संवाद आम्ही केला की ज्यांना या व्हेंचरमध्ये पुढे यायचंय त्यांनी या व्हेंचरमध्ये असावं. ज्यांना या व्हेंचरमध्ये येण्यासाठी प्रत्येकाच्या काही वेगळ्या अडचणी असू शकतात, प्रत्येकाचे काही वेगळे प्रेफरन्सेस असू शकतात. त्यामुळे कलाकारांना हे संपूर्ण स्वातंत्र्य, म्हणजे कालच मला मधुराणीचा मेसेज यायला, तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य होतं की तुम्ही याचा भाग होऊ इच्छिता किंवा तुम्ही याचा भाग होण्यासाठी तुमच्या मनात थोडीशी जर अडचण असेल, कारण मधुराणी एका वाहिनीचा खरं तर फेस आहे आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेत असताना तिला इतर गोष्टींची जी काही गणित होती, या गणितांमुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत आणि मग नवीन सावित्रीबाईंसाठी शोध सुरू झाला. आणि क्षमाचं मी मनापासून कौतुक करेन की तुम्हाला पहिल्या एपिसोड मध्येच ती गोष्ट जाणवेल की किती समरसून सावित्रीबाईंची भूमिका क्षमा देशपांडे करतात. कलाकारांमध्ये कॉन्ट्रॅक्ट असतात, प्रोड्युसर बरोबर असतात, चॅनल बरोबर असतात. नॉर्मली टेलिसोप्स मध्ये कलाकारांचं कॉन्ट्रॅक्ट हे प्रोड्युसर बरोबर असतं, परंतु काही कलाकारांचं असं असतं की वर्षानुवर्ष एखाद्या वाहिनीवर काम केल्यानंतर त्या वाहिनीशी असणारं एक असोसिएशन किंवा काही कलाकारांच्या मनात ही भावना येऊ शकते की जर इथे बंद झालं आणि जर मी तिथे काम केलं तर काही गैरसमज तयार होतील का, तर हे स्वातंत्र्य कलाकारांना दिलं गेलं पाहिजे. डॉक्टर, टेलिव्हिजन वरती जेव्हा आपण एखादी ऐतिहासिक मालिका दाखवतो त्यावेळेला खरा इतिहास दाखवण्यासाठी काही लिमिटेशन्स येतात. तर आता या मराठी वारसाच्या निमित्ताने खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणार आहे का सावित्रीबाईंचा? यामध्ये खरं तर टेलिव्हिजनला दाखवत असताना SNP ची जी काही बंधनं असतात ती बंधनं असतात, परंतु जगदंब क्रिएशन्स हे आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्या सगळ्यातून आपण जे खरं आहे ते मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि आता तर ही जी बंधनं होती ही बंधनं सुद्धा मोकळी झालेली आहेत आणि त्यामुळे आणखी मोकळेपणानं हा जो इतिहास आहे, जो दैनिकप्रमाण इतिहास हा लोकांसमोर येणार. डॉक्टर, ही मालिका बंद करत असताना TRPचं एक कारण पुढे दिलं गेलं, पण आम्हाला जाणते सर्वच लोकांच्या मनात प्रश्न असे आहेत की मुळात आपल्या मालिकेचा TRP किती होता आणि ती सर्व्हाइव्ह होण्यासाठी किती आवश्यक होता, आणि TRP बद्दल जर तुमच्याही अनेक प्रश्न शंका असतील तर तुम्ही लोकसभेचे खासदार आहात, तुम्ही याबद्दल काही प्रश्न विचारणार आहात का? कारण हा सर्वांचा मोठा समस्या आहे आता TRP. यामध्ये फार 2 महत्वाचे आणि मूलभूत प्रश्न आहेत. मुळात ज्या TRPची टांगती तलवार ही निर्मात्यांवर, पर्यायानं कलाकारांवर, अगदी चॅनेलमध्ये काम करणाऱ्या EPs वर, चॅनेलच्या हेडवर जी डोक्यावर ठेवली जाते, या TRP मध्ये पारदर्शकता आहे.
हा टीआरपी पारदर्शक पद्धतीने होतो की ठराविक घरांमध्ये जे मीटर लागलेले असतात या मीटरला सो कॉल्ड सॅम्पलिंग असं म्हटलं जातं, असं काही होतं का? मला वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याचा खरं तर खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे की असं काही घडतं का. कारण काही गोष्टी कानावर ज्या येतात त्या अशा येतात की ठराविक घरांमध्ये असणाऱ्या मीटर्सवर ही गोष्ट काउंट होते आणि मग ठराविक दिवस जर बघितले तर त्या दिवशी अचानक सगळ्यांचा टीआरपी कमी होतो. या एका रेसमध्ये आपण आहोत. दुसरा फार महत्वाचा मुद्दा टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जो काळजीचा आहे आणि तो म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणालो याची आर्कायव्हल व्हॅल्यू, याची डबिंग व्हॅल्यू, याची परसेप्शन व्हॅल्यू. देशामध्ये कॉपीराईट आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा कायदा, पण हा कायदा असताना सगळ्या एंटरटेनमेंट चॅनलच्या कॉन्ट्रॅक्ट जे प्रोड्युसर बरोबर होतात यामध्ये ऑल राईट्स फॉर परपेच्युइटी फॉर ऑल द मीडिया हे क्लॉज लिहिलं जातं. म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचा जर आपण विचार केला तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आयपीआर जे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे जावेद अख्तर साहेब जेव्हा राज्यसभेत होते तेव्हा म्युझिक इंडस्ट्रीसाठी या गोष्टीचा मोठा फायदा झाला. परंतु टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अजूनही आयपी राईट्स हे निर्मात्यांकडे नसतात, नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा ब्रॉडकास्टर्स फेडरेशन जी प्रेझेंट करते सरकारला, केंद्र सरकारच्या मते ज्याला आपण निर्माता समजतो तो निर्माता नाहीये. केंद्र सरकारच्या मते जी वाहिनी आहे ती फक्त निर्माता आहे आणि त्यामुळे या वाहिन्यांकडून हे संपूर्ण एक्सप्लॉयटेशन, एका अर्थी पिळवणूक ज्याला आपण म्हणू शकतो, तशा पद्धतीची गोष्ट घडते. केवळ हे कलाकारांचं निर्मात्यांचं नाही. म्हणजे एखादा कलाकार एक भूमिका करतो, त्याला पर डे वर काम केलं जातं, तो त्या मराठी चॅनेलवरती भूमिका करतो, त्याला पर डे कुठला मिळतो? त्या दिवसाचा मिळतो, बरोबर. त्याने ती मराठी सिरियल केली म्हणून मिळतो. मग ती सिरियल जेव्हा हिंदीमध्ये डब होते त्याचा रेव्हेन्यू वाहिनीला जातो ना. मग त्या कलाकाराला काय मिळतं? ज्या लेखकाने ती लिहिली, ज्या निर्मात्याने ती केली त्याला काय मिळतं? त्याला काहीही मिळत नाही यामध्ये. इतकंच नाही तर चॅनलमध्ये जे काही काम करतात, जेव्हा चॅनलचे सगळ्यांचे आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स रेडी आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते खरं तर सिरियलच्या बजेटच्या माध्यमातून होतं. जेव्हा स्टार प्रवाहावर मालिका सुरू असते तेव्हा ती हॉटस्टारवर सकाळी पडलेली असते 6 वाजता. डोक्यावर टांगतीत तलवार ईपीच्या निर्मात्यांच्या कलाकारांच्या काय असते? संध्याकाळी तुमच्या टेलिकास्टच्या वेळी जो काही टीआरपी तो सांगा. अरे मग सकाळी 6:30 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्यांनी हॉटस्टारवर पाहिले त्याचं काय करणार आहात? किंवा त्यातून जो काही रेव्हेन्यू तयार होतोय, ती जी काही इंटेलेक्च्युअल आणि आर्कायव्हल प्रॉपर्टी तिथे तयार होते त्याविषयी तुम्ही जर काहीच त्याचा मोबदला देणार नसाल तर मग ही पिळवणूक नाही का? मग तीच गोष्ट झी5 ची होती, तीच गोष्ट वूडची होते. मग या सगळ्यावर फार महत्वाचा भाग येतो तो म्हणजे याचा आयपी काय, याची आर्कायव्हल व्हॅल्यू काय. आणि त्यामुळे तुम्ही जो मुद्दा मांडला हा मुद्दा खरं तर पार्लमेंटमध्ये लवकरच हा उपस्थित करतो. कारण या अनुषंगानं या अनेक गोष्टी मी पार्लमेंटमध्ये आतापर्यंत मांडायला सुरुवात केली. त्या कमिटी मीटिंग मध्ये असतात ज्या खुलेपणाने नेमकं काय मांडलं ते सांगता येत नाही त्याच्या क्लॉजेस नुसार. पण होय, याविषयी नक्कीच हा आवाज उठवला जाईल जेणेकरून ओव्हरऑल इंडस्ट्रीला जो फायदा होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही मनी हाइस्ट सारखी सिरीज येते आणि त्याविषयी ती अनेक भाषांमध्ये डब होते आणि मग त्यामध्ये त्याचं काय, ते कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, त्याचं काय भलं झालं हे तुम्ही बघा. मात्र आपल्याकडे तसं घडत नाही. याचं कारण, मूळ कारण हे आहे आणि हे केवळ मराठीसाठी नाही, हे हिंदीसाठी सुद्धा आहे. त्यामुळं आयपी इज नॉट रिस्पेक्टेड हे अत्यंत विदारक सत्य आता आपलं. आणि त्याचबरोबर जेव्हा सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका इतर भाषांमध्ये जेव्हा डब होणार आहे, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली, तेव्हा मी आत्ताच सांगतोय की माझे जे कलाकार आहेत, लेखक आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यांना त्या रेव्हेन्यूचा एक शेअर हा मिळणार. म्हणजे जर मी एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेतोय तर त्या गोष्टीची सुरुवात मी माझ्यापासून करणं हे गरजेचं आहे की ही मालिका जेव्हा इतर भाषांमध्ये डब होईल त्याचा जो एक रेव्हेन्यू शेअर असेल हा माझ्या लेखकांना, माझ्या कलाकारांना, माझ्या दिग्दर्शकांना, माझ्या तंत्रज्ञांना, हा सगळ्यांना जाणार. सर, टीव्हीवर मालिका आपली आता डिजिटल त्यावेळेला असं होतं टीव्हीवर एखादी मालिका असेल तर काही असेल तर काही प्रमाणामध्ये स्वतंत्र कमी केलं तेव्हा काही प्रमाणामध्ये या मालिकेला काय असतं? मी त्याचं उत्तर दिलं आणि आपण जसं एपिसोड पाहत जाल तसं तुम्हाला ते कळेल की जो इतिहास आहे तो आणखी मोकळेपणाने सांगण्याचं स्वातंत्र्य खरं तर डिजिटल
आता ही वाणीच्या बरोबर त्या प्रकारे सगळ्याच बाजू आहेत एक नवीन बदल वाणीस्वरूप आम्ही अडचणी वाहिनी करून त्या व्यवसायात ही शक्य असणार. मला वाटतं हे येणारा काळ ठरवेल. खरं तर हा वाहिनीचा विरोध नाही किंवा वाहिनीच्या विरोधात जाऊन काहीतरी करतोय अशातलाही भाग नाही. वाहिनीने मला ऑफिशियली सांगितलं की आम्ही ही मालिका बंद करतोय. हा माझा निर्णय आहे. महाराष्ट्रभरातल्या मायबाप जनतेची जी इच्छा आहे, ती भावना जी आहे, की आम्हाला इतिहास बघायचा आहे, तो आम्ही समोर घेऊन येतो. त्यामुळे हे वाहिनीच्या विरोधात आहे किंवा असं काही आहे अशातला कुठलाही भाग नाहीये. किंबहुना मी स्टार प्रवाह वाहिनीचं मनापासून आभारच मानेन. कारण आता ज्या सगळ्या सासू सुनांच्या ज्या काही मालिका सुरू होत्या यामध्ये स्टार प्रवाहाने जानेवारी महिन्यामध्ये मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या विषयाला हात घालण्याचं धाडस दाखवलं. आणि मग वाहिनीचे प्रमुख सतीश राजवाडे असतील, आमचे ईपी अभिजित खाडे असतील, कौस्तुभ पेडेकर असतील, ही सगळी मंडळी ठामपणे उभी होती. पण जेव्हा कॉर्पोरेटचा निर्णय होतो, तो कॉर्पोरेटचा निर्णय या भावनेवर होत नाही, तो आकड्यांवर होतो. आणि त्यामुळे कदाचित या आकड्यांमध्ये जसं मी म्हणालो परसेप्शन व्हॅल्यू, आर्कायव्हल व्हॅल्यू, डबिंग व्हॅल्यू या गोष्टी कदाचित कन्सिडर झाल्या नसतील. पण त्यामध्ये ही सगळी जी मंडळी आहे, स्टार प्रवाहामध्ये असणारी मंडळी, या सगळ्यांचं योगदान आहेच ना हा विषय समोर आणण्याला. त्यामुळे त्यांच्याविषयी कुठलाही आकस नाही, त्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही आणि त्यामुळे त्यांचाही काही विरोध असेल असं मला वाटतं. वाहिनीला आपली मालिका आहे, मालिका एक कलाकार म्हणून खंत वाटते का की जर आता जो तुम्ही विचार घेतला प्रत्येक आहे पण कलाकार म्हणून खंत वाटते का की असं नव्हतं करायला पाहिजे होतं, काहीतरी आता व्यवहाराला एखादा मार्ग निघाला असता. काय व्हायला पाहिजे होतं, काय घडलं यामध्ये विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्राच्या डीएनए मध्ये रडणं नाही, लढणं. त्यामुळे खंत व्यक्त करण्यापेक्षा पुढे चालणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज मराठी वारसावर पहिला भाग प्रसारित. एक आणखीन एक वेगळी गोष्ट मला तुम्हाला नोंदवायची होती आणि विचारायची होती. म्हणजे एकीकडे अशा ऐतिहासिक मालिका टीआरपी अभावी बंद केल्या जातात आणि दुसरीकडं लवकरच म्हणजे काही वाहिन्यांवर नागिनीवरच्या सिरियल सुरू होतात. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय त्याबद्दल थोडं. याकडे मी कसं बघतो यापेक्षा तुम्ही सगळेजण कसं बघताय हे जास्त महत्वाचं आहे. कारण तुमच्या प्रश्नामध्येच ती एक तोच आहे की जी जिवंत माणसं आहेत, जे महामानव आहेत आणि जी नररत्न महाराष्ट्रानं देशाला दिलेली आहे, त्यांचा इतिहास सांगताना आमच्याकडे कदाचित सामाजिक एक जबाबदारी जी असायला हवी त्याचा कदाचित विसर पडतो. आणि आकड्यांचे खेळ जे फॅन्टसी मध्ये जातात त्या आकड्यांच्या खेळाला जास्त महत्व दिलं जात असेल. पॉलिसी आणि या संदर्भात बोलत असेल डिजिटल प्लॅटफॉर्म आता सुद्धा इथे जवळपास 80% मीडिया ही डिजिटल मीडिया काम करतात. आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर असेल त्यांचं एक पारदर्शकता आहे प्रिंटच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत. आणि आज तुम्ही मालिका एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाण्याचा जिथे तिथं आज भारत सरकारचं पारदर्शकता आहे किंवा त्यांचं काहीतरी होतं. आम्ही सुद्धा थोडेसे आता असे विखुरलेलेच होते. आमच्यावर सुद्धा कुठल्या पालकाचा हात नाही डिजिटल. अशा प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही एखादी मालिका खेळता तेव्हा आपल्याला काही बंधन नाही याचा आपल्याला बेनिफिट तर आहेच. परंतु पुढे जाऊन जेव्हा याच्यावरती बंधनं येते किंवा असा काही विचार सुरू आहे का तुमच्या मनामध्ये की या पद्धतीने आज DGRTR असेल किंवा ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्यासाठी काही पॉलिसीज ठरवल्या गेलेल्या आहेत. असं पुढे भविष्यामध्ये डिजिटल मीडियाच्या संदर्भात भारत सरकार काय किंवा DGRTR काय जे काही बंधन किंवा काही पॉलिसी सुरू होतील त्या बाबतीत काय त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. सगळ्यात आधी मी तुमचा आभार यासाठी मानतो की तुम्ही सगळे डिजिटल मीडियावर जे दणदणीत काम करताय त्यामुळे हा हुरूप आलाय की होय नक्की डिजिटल मीडियावर आपण ही मालिका आणतोय. दुसरी गोष्ट तुम्ही जी पॉलिसीची म्हणता तर केंद्र सरकारच्या विचाराधीन या गोष्टी आहेत. त्याचा ड्राफ्ट अजून पूर्णपणे समोर आलेला नाहीये. परंतु याच्या रेग्युलेशनच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार याच्यावर विचार करतं.
वर्षापासून एकाची आमची इच्छा आहे. गरुड चेक नंतर जे अजून तुम्ही केली ते चित्र आम्हाला लेखकांना कधीपर्यंत बघायचं. कारण का गरुड चेक ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दाखवला खरंच सुंदर सिनेमा, त्याच्या खूप चांगला आपल्याला गाजर मिळालं तेव्हा. त्याच्यानंतर जे तुम्ही आयोजन केले, आमची अशी इच्छा आहे त्या कधी आम्हाला ऐकायला मिळेल, काय बघायचं. नक्की योग्य वेळी पुढचे जे सिरीज आहे ती नक्की तुमच्या भेटीला येईल. कारण एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या या वेगवेगळ्या होतात. म्हणजे कदाचित स्टार प्रवाहावर मालिका सुरू होती, ती जर पूर्णत्वाला गेली असती तर त्यानंतर मी लगेच सिनेमा केला असता. पण आता आव्हान वेगळं समोर आलंय आणि त्यामुळे हे वेगळं आव्हान आधी टॅकल करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे यानंतर जसं मी मगाशी म्हणालो तसे एकूण 5 मालिका या आपण मराठी वारसावर टप्प्याटप्प्याने घेऊन येणार आहोत आणि योग्य वेळी सिनेमा सुद्धा आपण करतो. त्यासोबत ऐतिहासिक मालिका असणार आहे त्याचे विषय दिले. ते माझं म्हणणं आहे की वेट अँड वॉच. म्हणजे डॉक्टर भविष्यासाठी तुम्ही सॅटेलाइट टेलिव्हिजनला पूर्णविराम दिला असं आपण म्हणू शकतो. नाही, इट्स टू अर्ली टू कमेंट. मला असं वाटतं की एक गोष्ट स्वीकारायची असेल तर दुसरी पूर्ण बंदच केली पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये. परंतु कोणीतरी या सगळ्या मी जे सगळ्या अडचणी सांगितल्या, आज जर तुम्ही सगळ्या निर्मात्यांशी जर खासगीत एकदा बोललात तर मी जे मुद्दे मांडले याच्याशी मला वाटतं की बहुतांश निर्माते ते सहमत असतील. कारण निर्माता जेव्हा पैसे लावतो ना एखादी मालिका करण्यासाठी, ते पैसे जेव्हा तो लावतो तेव्हा तो कुठून तरी व्याजाने तरी पैसे घेतो, कधी कधी त्याच्या खिशात ते लावतो. मात्र त्याला जे पेमेंट होतं ते पेमेंट कधी कधी 45 दिवसांनी होतं, कधी कधी 2 महिन्यांनी होतं. आणि मग हा जो ही जी सायकल असते ना 45 ते 60 दिवसाची, या 45 ते 60 दिवसाचं जे व्याजाचं गणित असतं ना त्याच्यामध्ये अनेक निर्माते मेटाकुटीला येतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग असं असताना हे सगळं झाल्यानंतर त्याच्या हातात नेमकं काय राहतं, काय मिळतं, समाधान ही एक गोष्ट सोडली तर जे तुम्ही खासगीत निर्मात्यांना विचारता तुम्हाला याचं उत्तर मिळेल. त्यामुळे लगेच सॅटेलाइट पूर्ण बंद हे धाडसाचं विधान होईल. पण होय, एक वेगळा पर्याय आपण तयार करू पाहतोय. मगाशी कल्पेतीने जसं विचारलं की अनेकांसाठी हा एक पाथ ब्रेकिंग गोष्ट होऊ शकते, एक ट्रेंड सेट होऊ शकतो. आणि आपल्या सगळ्यांची जर साथ असेल तर नक्कीच ही गोष्ट भविष्यात मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत आशादायक. डॉक्टर, जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला आपल्या मराठी सृष्टीमधले सिनेसृष्टीमधल्या किंवा ओव्हरऑल मालिका क्षेत्रातल्या कुठल्या कलाकारांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि मराठी वारसाच्या निमित्ताने नवीन कलाकार कोणते आम्हाला पाहायला मिळणार आहे? एक म्हणजे सपोर्ट हा सगळ्यांनीच केला, फक्त त्यांची नावं मला सांगायला लावू नका कारण इंडस्ट्री छोटीशी आहे. त्यामुळे जो सपोर्ट केला तो तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर नसेल पाहिला. पण हो, अनेकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात, अनेक निर्मात्यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि नवीन कलाकार जर तुम्ही म्हणत असाल तर मराठी वारशामध्ये पहिल्यांदा आपण आता सावित्रीबाईंच्या शाळेतल्या पहिल्या ज्या 6 मुली आहेत, या 6 मुलींसाठी आपण महाराष्ट्रातून ऑडिशन्स मागवल्या होत्या. ज्या 3,500 ऑडिशन्स आल्या त्यातल्या 6 मुली निवडल्या गेल्या. आणि याच पद्धतीनं आता मराठी वारसावर एक ऑडिशन्सचं एक टॅग हा सेपरेट आम्ही सुरू केलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातल्या कुणाला अभिनय क्षेत्रामध्ये यायचं असेल ते त्यांची ऑडिशन त्यावर अपलोड करू शकतात. आणि जर ती ऑडिशन आपल्या कॅरेक्टरसाठी योग्य सुटेबल अशी वाटली तर कुणाचाही वशिला, कुणाचाही फोन, कुणाचाही रेफरन्सची गरज नाही. थेट आमची टीम त्यांना अप्रोच करेल आणि त्यांना या मालिकेमध्ये संधी मिळेल. डॉक्टर, आणि मराठी वारसाच्या निमित्ताने जे सामाजिक प्रबोधन करणारे सिनेमे आहेत ते सुद्धा आपल्याला त्यात पाहायला मिळणार आहेत का इन फ्युचर? इन फ्युचर अनेक प्लॅन्स आहेत आणि नक्कीच हा प्लॅटफॉर्म जसा जसा वाढत जाईल, जसा जसा सेट होत जाईल तस तशा त्याच्या स्ट्रॅटेजीज आणि त्याच्या पॉलिसीज या नक्की आपण डिझाईन. डॉक्टर, आता आपण युट्यूबवर ही मालिका दाखवणार आहोत, पण आता फेसबुक पेज हा सुद्धा अर्निंग सोर्स आहे. तर तुमच्या फेसबुक पेजवरही ही मालिका दिसणार आहे? सध्या फेसबुक पेजवर नाही, सध्या आपण युट्यूबवर ही मालिका दाखवणं हे आपण आता हे ठेवलेलं आहे. आणि फेसबुक पेजवर ही मालिका कधी न्यायची त्याचा एका टप्प्यानंतर आपण विचार. मी खूप बघते आहात, चांगला माहिती आहे आणि दूरदृष्टी असते तशी तुम्हाला दाखवेल. आणि मराठी भाषा मी सुद्धा कशी तुम्हाला तुम्ही दुरुस्त करा, मराठी भाषेचे सर्व भूमिका ती दूरदृष्टी होती का की पुढे जाऊन असं काहीतरी होऊ शकतं आणि ती मालिका आपण त्याच्यावरती दूरदृष्टी होती. तर नक्कीच तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये काम करता आणि मी हे जे सगळ्या ज्या समस्या सांगितल्या या समस्या मला आज कळलेल्या नाहीच आहे. त्यामुळे हे जेव्हापासून समजलं होतं तेव्हापासून हे काहीतरी एक
वेगळं माध्यम येणाऱ्या काळामध्ये उभं राहावं लागेल ही भावना होतीच. आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांचं जे एक्झाम्पल आहे की तुम्ही सगळेजण ज्या डिजिटल मीडियावर काम करत असताना एक स्वतःच एक फार छान स्थान तुम्ही तयार केलेलं आहे. त्यामुळे खरंच अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचं तर तुमच्याकडे भविष्य. डॉक्टर, तुम्ही म्हणाल की कलाकारांसाठी पण एक संधी निर्माण होणार आहे आपल्या मराठी वाचकाच्या निमित्ताने, ऑडिशनसाठी एक ऍप असणार आहे. पण लेखक आणि जे दिग्दर्शक आहेत ज्यांना आपल्याला या प्लॅटफॉर्म सोबत काम करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने संधी उपलब्ध करून देणार आहात आणि ओव्हरऑल मराठी वारसा पुढे नेण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आहे, कशी टीम गोळा केली आहे तुम्ही? एक म्हणजे लेखक आणि दिग्दर्शकांसाठी ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्टसाठी तर आम्ही मोकळे म्हणजे आम्ही ओपन आहोत, जेणेकरून त्यांच्या कॉन्सेप्ट ते घेऊन येतील आणि या कॉन्सेप्ट मध्ये ज्या कॉन्सेप्ट मराठी वारसाच्या स्ट्रॅटेजीनुसार योग्य राहतील या कॉन्सेप्टला नक्कीच प्लॅटफॉर्म मिळेल. आणि यासाठी लागणारी जी टीम आहे ही संपूर्ण एक इकोसिस्टम उभी राहणं हे गरजेचं असतं. आणि तशी ती डिजिटल साठीची टीम असेल, ती AI साठीची टीम असेल, ती कंटेंट मेकिंग साठीची टीम असेल, ती संपूर्ण टीम ही आपण तयार करू. थँक्यू. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या, पाठिंबा असू द्या. मराठी वार्ता युट्यूब चॅनेलवर सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका आज दिनांक 20 जून पासून प्रसारित होते. सर्वांनी एपिसोड पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोडची लिंक पाठवा, कारण आता मालिका महाराष्ट्राची. जय श्री